सांगितलं तुम्हाला बी त्याच्या आधीच सांगितलं. सांगितलं एवढं बस संपलंय म्हणून 4 वेळा सांगितलं. कसं काय संपलं मग लवकर उठायचं. खाऊन संपले कस काय संपलं का दुकान टाकलं का तू आणायचं म्हणलं का द्यायचं 100 रुपये टिकल्या आणि त्याच्या माहिती सगळं उठत आहे पासल्या पारांच्या याला जाग्यावर राहता 2 कोटीचा मालक आणि 100 रुपये द्यायला 4 ठिकाणी गुततो. थोबाड बघ त्याचं 2 कोटीचं बघितलं तर कोणी 2 रुपये द्यायचा नाही गेला तर फक्त रस्त्यात ते शायनिंग मारून इस्त्रीचे कपडे घालायचे आणि हिंडायचं. पैसे देतो इस्त्रीचे कपड्याचे ते बी नाही दिले ते बी माझ्या भावाच्या दुकानात. बोलता नवरा तुझा ते मला म्हणलं पैसे नाही त्याच्यामध्ये पोराचे पैसे नाही इस्त्रीचे कोणाचेच नाही. आता आता कर ना आता म्हणलं ना सामान आणायची 100 रुपये देणार आणि आण. मग म्हणायचं तुला 100 रुपये दिले काय काय आणलं तू. नाही ना आता कसं थोबाड बंद केलंय बघ ना बिल्ली मांजरी आता ते तेलाचा डबा आलाय म्हणलं आता 2 महिने तर काय मागायचं नाहीच. लाजच नाही लाज तुषार ऊन पडलं बा खरंच लाज नाही याला शपथ ना हे सुधारणारी आवडतच नाही गावा. खोटं बोलन पण रिटून देईन रिटून समोरच्याला पार येड्यात काढून मोकळा. बटर दिलं बटर ती कंपनी टाकणार. हा जा, हा हा जा, दहा जा. रुपयाचं बटर आणायची अक्कल आहे का दुकानात दुधाचे पैसे द्या. लागला बटर दुधासाठी म्हैस आणणार. हा 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 आणि दूध कोण पिळणार शेजारा काय त्या म्हशीला खायला आणायचं माहित दूध नाही पिळणार. म्हैस आणणार. नाही तिला घाली ना बिस्किट खायला 2 बॉक्स गाडीत भरले का 1 म्हशीसाठी काढून ठेवीन याचं काय खरं आहे एवढंच पडले आता बार तोंड माहित टाचा पडन. आता तू पैसे मागितले ना त्याला आता आता टाचा नाही पडत आणि माझी गणगण मला माहिती माझी गणगण मला माहिती.